नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर ढोबळी मिरची आपण करतो. तर ती नेहमी ढोबळी मिरची भरलेली करतो, मसाल्यातली करतो, कापून करतो आणि आपलं शेंगदाणे आणि मिरची लसूणचं वाटण करून टाकतो. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने अशी चविष्ट अशी ढोबळी मिरची करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. इथे मी 6 ते 7 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ढोबळ्या. त्या अशा मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि बारीक अशा उभ्या कापून घ्यायच्या आहे. बघू शकता अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहे. अशी भाजी खूप छान लागते. आणि इथे मी 1-2 असे उभे कांदे कापून घेतलेले आहे. तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही चौकोनी देखील कापू शकता आणि ते सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहे असे त्याच्या पाकळ्या. आता इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापलेली मी. आणि 1 वाटी शेंगदाण्याचा बारीक कूट आहे ना, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तो टाकलेला आहे. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, भाजीला जेवढं मीठ पाहिजे तेवढं 1.5 चमचा टाकले मी इथे. आणि हे सर्व आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे भांडं छोटं आहे ना म्हणून मी असं मोठ्या कढईत घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ 5 ते 10 मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे बाजूला. मिठामुळे ना पाणी सुटतं त्याला. सगळीकडे असं आपलं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ सगळीकडे लागलं जाईल ना अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता आपलं सगळं कूट ते मिक्स झालेलं आहे ढोबळी मिरचीमध्ये. आता काय करायचं आहे, ताजं असं फ्रेश दही घ्यायचं आहे. माझ्याकडनं 1 वाटी झालं तर, पण अर्धीच वाटी घ्यायची आहे. अर्धा वाटी दही घ्यायचं आहे फ्रेश ताजं असं. आणि सब्जी मसाला घ्यायचा आहे. 1.5 चमचा सब्जी मसाला घ्यायचा आहे, तो दह्यामध्ये टाकायचा आहे. हळद घ्यायची आहे अर्धा चमचा. 1.5 चमचा धना पावडर घ्यायची आहे. 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आता माझ्या मसाल्यातला लाल तिखट संपलेलं आहे ना, नंतर मी 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे. मला असं थोडंसं तिखटपणा कमी वाटला ना तर मी इथे परत 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता. आणि पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट थोडी घट्ट झाली ना तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे, पातळ केली. आता इथे आलं लसूण खोबरं घेतलेलं आहे ना, त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. इकडे कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाले की त्यामध्ये टाकायचे 1 चमचा जिरे छान फुलू द्यायचे आहे. आणि आलं लसूणची पेस्ट केली होती ना वाटण, ते टाकून द्यायचं आहे. आणि चांगलं परतू घ्यायचं आहे. आता बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आलं लसूणचा. असं तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. वास देखील खूप छान येत आहे फोडणीचा. आणि जे आपण पेस्ट केली होती ना मसाल्यांची दह्यामध्ये, ते यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि तेल सुटूपर्यंत चांगलं असं परतू घ्यायचं आहे. थोडंसं बाऊलला थोडंसं मसाला शिल्लक राहिला तर तो देखील मी यामध्ये टाकून दिलेला आहे. आणि चांगली दणदणीत उकळी घ्यायची आहे याला, मसाल्याला. बघू शकता अशी छान अशी उकळी आलेली आहे. जेव्हा उकळी यायला चालू होते ना त्यावेळेस आपण जी ढोबळी मिरची, कांदा ते मिक्स केलेलं होतं ना मीठ वगैरे, ते सगळे यामध्ये टाकून द्यायचं आहे. जरा हटके भाजी होती, खूप छान होते. मुलांना डब्याला देखील खूप छान लागते ही भाजी.
आता आपली ढोबळी मिरची ते सर्व टाकून झालेलं आहे ना, तर उलटणीच्या साह्याने ना असं खालीवर करून द्यायचं आहे, मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं आहे चांगलं. तर आपल्या मसाल्यामध्ये सर्व ढोबळी मिरची मिक्स झालेली आहे ना, तर आता आपण 10 ते 15 मिनटासाठी कमी गॅसवर वाफवण्यासाठी ठेवून देऊया. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहे जवळजवळ. बघूया आता आपली ढोबळी मिरची शिजली की काय. बघू शकता कढईने असं तेल सुटायला लागलेलं आहे. खूप छान असा वास येतो या भाजीचा. दरवेळेसपेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येते या भाजीला, खूप छान लागते. अशी भाजी मुलांना डब्याला खूप आवडते. कशी वाटली आजची ढोबळी मिरचीची रेसिपी? आणि तुम्हाला वाटलं ना, तर त्यावर कसुरी मेथी देखील अशी कुस्करून बारीक करून टाकू शकता. खूप छान लागते अशी भाजी डब्याला. तर व्हिडिओ कसा वाटला ढोबळी मिरचीचा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.